मीरा रोडमधनं धक्कादायक बातमी आहे। धर्म विचारून हल्ला केल्याची घटना मीरा रोडच्या नयानगरमध्ये सोमवारी पहाटे घडली। या हल्ल्याला 2 जण जखमी झालेत, एकाची प्रकृती गंभीर आहे। या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारने या प्रकरणाचा तपास ATS कडे दिलाय। हा जिहादी हल्ला असल्याचा दावा केला जातोय। यामागे काही दहशतवादी धागेदोरे आहेत का, याचा तपास आता ATS कडनं केला जाणार आहे। धर्म विचारून मीरा रोड मध्ये दोघांवर हल्ला करणारा हा आहे जैब जुबैर अन्सारी। नयानगर मध्ये अस्मिता ग्रँड मेन्शन इमारतीचं बांधकाम सुरू आहे। पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास जैब जुबैर अन्सारी त्या ठिकाणी पोहोचला। तिथं सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सैन यांच्यावर त्यानं चाकून हल्ला केला। आरोपीने सुरक्षा रक्षकांना आधी त्यांचा धर्म विचारला, नंतर कलमा पठण करायला सांगितलं आणि दोघांनी त्याला नकार देताच त्यानं चाकून हल्ला केला अशी माहिती समोर आली आहे। या दोघांवर हल्ला करून आरोपी पसार झाला। पोलिसांनी CCTVच्या आधारे त्याचा छडा लावला आणि 1.5 तासात त्याला जेरबंद केलं। पोलीस तपासात आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। 31 वर्षीय अन्सारीचा जन्म मुंबईतील कुर्ल्याचा। 19 वर्ष अमेरिकेत राहून त्यानं तिथं शिक्षण घेतलं। 2019 मध्ये अमेरिकेतून भारतात त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलं। गेली काही वर्ष तो मीरा रोड मध्ये राहत होता। आरोपी उच्च शिक्षित आहे आणि सध्या ऑनलाईन क्लास घेतो अशी माहिती समोर आली आहे। या सगळ्या प्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात आणि पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं केली। या घटनेनंतर भाजपनं ही आक्रमक भूमिका घेतली आहे। एखादा हिंदू व्यक्तीला त्याचा मजहब विचारून, ते जात विचारून त्याच्यावर अशा प्रकारचा हल्ला करणं, त्याचा आम्ही निषेधच करतोय आणि नक्की ह्याला आम्ही कारवाईला अंतिम निर्णयपर्यंत घेऊन जाणार। परंतु ज्या व्यक्तीने मारलं तो संशयपद असल्यानं त्याला ATSने उचललं, कारण त्याच्या व्यतिरिक्त त्याचे अजून काहीतरी त्यांच्याकडे क्लू असतील। ज्यांना मारलं त्याच्या पाठीशी उभे आहोत आणि अशा प्रकारचं जातीवर कोणी हल्ला करत असेल ते कधी मीरा भाईंदर खपून घेणार नाही। एक जोरदार असा एक इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि एक माहीत पडला पाहिजे की यांच्या मागे कोण होता। मला खूप अभिमान आहे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीसवर। ते एकदम आतमध्ये जाऊन जे काही जबाबदार आहेत त्यांना पकडून हा विषय ते संपवणार। भाजप नेते किरीट सोमय्या मंगळवारी सकाळी मीरा रोड मध्ये पोहोचले। त्यांनी जखमींची भेट घेऊन नंतर घटनास्थळाची पाहणी केली। हे दहशतवादी कृत्य असल्याचा दावा केला। हे जिहादी फॅनेटिक मुस्लिम संस्था कोणतरी त्याच्या मागे टेरर ऑर्गनायझेशन आहे, त्यांचा हे कृत्य आहे आणि म्हणून हे खूप गंभीर बाब आहे। एक षडयंत्र हे आहे की नयानगर मधून सगळ्या हिंदूंना हाकलून काढावं, एक भीतीचं वातावरण तयार करावं आणि त्यासाठी काँग्रेसचे काही नेते पण या अशा प्रकारच्या षडयंत्रामध्ये सहभागी आहेत। मूळ प्रश्न आहे की सरकार ज्या पद्धतीनं धार्मिक तेढ निर्माण करते आहेत त्याचे परिणाम आता लोकांमध्ये जायला लागलेले आहेत। सरकारने ज्या पद्धतीनं भाषाचा आणि धर्माचा जो तिढा निर्माण करून ठेवलेला आहे तो पुरोगामी महाराष्ट्राला त्याचे परिणाम आता भोगावे लागतात आहेत। शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा बाजूला ठेवला गेलेला आहे आणि आपण हे सगळं चित्र पाहतो आणि त्याच्यामुळे सामाजिक व्यवस्थेमध्ये एक विष आता उतरलेला आहे। राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास थेट ATSला सोपवला आहे। आरोपी जैब अन्सारी याच्या घराची झडती पोलिसांनी घेतली। त्याच्या घरात हस्तलिखित नोट्स सापडल्या। त्यात ISIS या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्याची त्याची इच्छा असल्याचं त्याने नोंद करून ठेवल्याचा दावा करण्यात येतोय। काही संशयास्पद कट्टरतावादी साहित्यही तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचं कळतंय। आरोपीच्या मोबाईल आणि लॅपटॉप मधूनही काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे, अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता ATS आणि NIA ची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे
हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल. अमेरिकेत शिकलेल्या आणि उच्च शिक्षित असलेल्या झैब अन्सारीचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत याचा छडा एटीएसच्या तपासात लागेल अशी अपेक्षा आहे. पण मीरा रोडमध्ये दोघांवर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. हीच ती खोली आहे जिथे आरोपी झैब जुबैर अन्सारी राहत होता. खोली क्रमांक 304. या खोलीला जे आहे एटीएस कडनं जे आहे सील करण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आरोपी जे आहे याच खोलीमध्ये राहत होता. या पूर्ण विषयाची जी आहे जाच पडताळ जे चालूच आहे आणि या विषया संदर्भात जे पोलीस आता पुढे आणखी शोध तपास करत आहे. मी गौरी पवार, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर.